तुम्हाला तर माहितीच आहे, सगळे शेतकरी आपल्याला भेटायला आले होते. हो. तर त्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला गावात जाऊन काम करायला लागेल. पानवलकर सर करेक्ट आहेत ना त्यासाठी. तुम्हाला ज्या ऑर्डर्स दिल्या त्या तुम्हाला फॉलो करायला लागतील. गॅरीला इथे ऑफिस मध्ये कळलंय की माझं मॅट्रिमोनियल साईटवर नाव आहे. कसंही करून गॅरीला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न कर. शनया, माझं तुझ्यावरती प्राणापलीकडे प्रेम आहे. कशा पलीकडे? प्राणापलीकडे. झालं तुमचं? झालं सगळं करून. काय प्रकार आहे अशा? नाही काही नाही, वी आर जस्ट हॅव्हिंग फन. तुला काय गोंधळ घालायचा ना तो घाल. तुझा माझा संबंध संपला. फक्त तुझ्यासाठी फूड आणलंय, ते सुद्धा तुझं फेवरेट. तू एकदा टेस्ट तरी करून बघ यार, प्लीज प्लीज. जोपर्यंत तू आय लव्ह यू म्हणत नाही तोपर्यंत मी तुला फोर्स करत ना. प्लीज खाऊन बघ. गॅरी काय चाललं गॅरी तुझं? यार खाऊन प्लीज. एवढंच होतं. या असल्या रिलेशनचं ना हे असंच होतं. जस्ट वेट अँड वॉच. मी गॅरीला कन्व्हिन्स करूनच राहणार आणि गॅरी कन्व्हिन्स होणार, बाय हुक और बाय क्रूक. तू तिथे काय करतेस? खाली ये. नाही गॅरी, मी सुसाइड करतेय. अगं पण का? तुम्हाला इग्नोर केलं, तुम्हाला हेट करतोस. काय पोरकटपणा आहे शनाया? प्लीज खाली ये. तू आधी म्हण की तुम्हाला फॉरगिव्ह केलं. आय लव्ह यू म्हण. मी 1 to 10 काउंट करेन आणि 10 नंतर मी जंप करणार आहे. अगं तू कशाला काउंट करते? मी म्हणते 10. ही वेळ फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आली आहे माझ्या मुलीवर. शनाया, जर माझ्या मुलीला काही झालं ना तर सोडणार नाही तुला. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. तुझ्यामुळे आणि या तुझ्या सगळ्या लोकांमुळे. शन्याला काही झालं ना तर तिची आई तुम्हाला दोष देणार, मला दोष देणार. पण या सगळ्यांना जर यामध्ये इन्व्हॉल्व केलं ना तर पाप. थोडा पाय मुरगळलाय पण तो होईल ठीक. तू गॅरीला काही सांगितलंस का की मला काही नाही झालंय वगैरे? नाही काहीच. आता याच सिच्युएशनचा आपण फायदा घ्यायचा. कुणाच ठाऊक काय होईल. असं वाटतंय की या कशालाच अंत नाही. तसं दाखवायचं की तुला खूप काहीतरी झालंय आणि गॅरीला तर असं वाटलंच पाहिजे की हे सगळं खूप सिरियस आहे. अरे तिचा पाय फ्रॅक्चर झालाय, मरता मरता वाचली ती. पण तुला मी खरं सांगतो, या निमित्तानं माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे. शनायाचं माझ्यावर खूप प्रेम आहे यार. आणि राधा, तुझ्या आजूबाजूला इतकी काळजी घेणारी तुझी माणसं आहेत, तरी तू एकदा तरी त्यांच्याकडे मन मोकळं केलंयस तुझं? मन मोकळं करायला मन थाऱ्यावरती असायला लागतं. मग जातो, नाश्ता नंतर करतो. अरे असं काऊन बरं? तो ऑफिस मध्ये गेलेत तर शन्याला भेटायला गेलेत कुणास? तू गेला जरी ना शन्याला भेटायला तर ती आई भेटून देणार नाही. बघ केली. आम्ही 9:30ला घरातून बाहेर पडणार आहोत. तू येऊन शनायाला भेटू शकतो. हॅलो राधिका ताई, मी निघाले शनायाकडे. आत्ता रिक्षेतच आहे. हर हायनेस तुमचा टी आहे ना? हायनेस टी पी. सकाळी सकाळी पिजे नको. बरं, आज ब्रेकफास्ट साठी काय बनवणार आहेस? हा, ऑमलेट पोहे बनव. ऑमलेट पोहे? हा, आणि ब्रेड बटर जॅम आणि फ्रेश फ्रुट्स कापून ठेव आणि ऑरेंज ज्यूस आणि ड्राय फ्रुट्स. मला वाटत होतं या घरचा मी बडी आहे. तुम्ही घर गडी करून ठेवलाय मला. परत पिजे. हा, तू ऑल इन वन की नाही? आणि हो, दॅट रिमाइंड्स मी, ही लिस्ट आहे आणि हे सामान घेऊन ये. ओके? याच्यासाठी 500 रुपये तरी लागतील. देते ना. हे काय 5 रुपये? हा, तू 500 रुपयाचं सामान आणणार ना आमच्यासाठी, मग त्याच्यासाठी 5 रुपये टिप नको तुला? म्हणजे तुमच्यासाठी सामान मीच आणायचं 500 रुपयाचं आणि वर तुम्हीच मला टिप देणार? हे बघा कुलक्षणाबाई, सुलक्षणाबाई. कॉल मी ममा. मामा? मामा नाही, ममा. मम्मा मम्मा. हे बघा, मी काय म्हणतो मामा, मी काय म्हणतो मामा, काय आहे एवढं सगळं सामान आणायचंय, मला झेपणार नाही हो. काय म्हणजे जमत नाही हो भाव करायला वगैरे. तुम्ही आलात तर जरा भाव करता येईल, स्वस्तात मिळेल किंवा फुकटातही मिळेल. चला ना तुम्ही. किड्या, मला माहिती आहे तू माझ्याशी का इतका गोड गोड बोलतोयस. गॅरीला इथे यायला मिळावं हाच प्लॅन आहे ना तुझा? अशी बघते जसं काही स्कॅन करून माझा सगळा प्लॅन हिला कळणार आहे, पण मी हिला काहीच कळू देणार नाही. जा तूच जा. तूच जा. नाही,
मी एकटा जाऊन कसं होईल? तुम्हाला यावंच लागेल. नाही मी सांगितलं ना मला भाव नाही करतायत. प्लीज प्लीज मम्मा चला ना प्लीज प्लीज प्लीज. बरं ठीक आहे, मग मी बाट घेऊन येते. तोपर्यंत सगळा ब्रेकफास्ट इथे रेडी ठेव. ओके ओके. आणि आपण 9:30 ला शार्प निघतोय. 9:30. कॅडी नाही ओके, 9:30 शार्प. 9:30. येस. नाही मी हे उचलून देत होतो. ग्रीन टी कळवतो. हा गुरु, केडी बोलतोय. हा किड्या बोल. हे बघ, मी आणि शनायाची मम्मा आम्ही बरोबर 9:30 घरातून बाहेर पडू. काय? 9:30. किड्या काय बोलतोयस? 9:30 रे. अरे अरे बाई इतकी हरास करते ना, काही कळतच नाहीये. बहुतेक गुरुनाथ इथेच आहे, नक्कीच. मला हे राधिका ताईंना कळवायलाच हवं. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, बाहेर आलात तरी चालेल, या. मी तुम्हाला फोन केलं होतं. माझ्या मुलीला यापुढे भेटायचा प्रयत्न करायचा नाही. हे बघा, मी फक्त शनायाला बघायला आलो होतो. आता मला कळून चुकलंय की. काय कळून चुकलंय तुम्हाला? पुढे काय अडचणी येणार नाहीत ना? जरा पंचांगात बघून सांगा की. अडचणी दिसत आहे, सगळीकडून विरोध होईल. पप्प्या तुला असाच उमेदवार पाहिजे, तू जे सांगेल ते ऐकणारा. आता तुला उभा राहता येत नाही ना, मग वहिनीच उभा कर. आपल्या संघर्ष पॅनेलचा उमेदवार ठरला सुरेखा परेश पाटील. साहेबांनी आपल्या पॅनल कंड अंजली वहिनीचं नाव फिक्स केलंय. फॉर्म बी भरलाय. आम्ही काय म्हणतोय, तुम्हाला जमल का चहा द्यायला? नाही, त्याचं काय आहे, जयश्रींनी बाहेर येणं मला काय पटत नाही. मम्मी, ह्योच दिवस बघायचा होता ना तुला कधीपासून? कशी गडगड्यावाने काम करते बघ आता. झेडे, मला तरी एवढा आनंद होतोय म्हणून सांगू तुला. हिला असेच कामाला लावून तिचं कसं पाय पुसणं करते का नाही बघ. कोर्स केल्याने मी कॉलेजमध्ये फक्त एकदा डान्स केलेला. कुठला केला होता? तो मोर्याचा केलेला. मोर्या म्हणजे काय? गणपतीचा डान्स होता. पण त्यात तुम्ही गणपती नव्हते ना? फक्त विचारतो. म्हणजे गणपतीच्या डान्स मध्ये होतो पण मी गणपती होतो. म्हणजे काय इतकं टेन्शन घेतेस? मी आहे ना, तू घरी जा, बाबांशी बोल, त्यांना विचार. मी 2 दिवसात घरी येतो, त्यांना भेटतो आणि बोलतो त्यांच्याशी. फक्त 2 दिवस. ईशा नेमकर, आता तयार राहा. शंभूराजे, सावध व्हा. उद्याच्या सूर्योदयास तुम्ही जेरबंद व्हाल. मोरोपंत हे शंभूराजांच्या हाती दे. स्वराज्याचं हित दडलं यात. जा. युवराज, बघा बघा टिटवी कशी ओरडतीये. येसू, अजून काय व्हायचं बाकी राहिले? आणि तुम्हाला तरी टिटवी दिसते, आम्हाला तर किथाड दिसतायत. किथाड लचके तोडायला उतरलेली. दादाजी, चला इथे. हिरा, बघ काय अवस्था झाली है माझी. ऐसा लग रहा है जैसे 1000 बिच्छू काट रहे हो. दादाजी, तू मला